नमस्कार. एज्युकेशन अपडेट C9P ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. प्रकरण 5वे भारत सामाजिक आणि धार्मिक सुधारणा ह्या प्रकरणाविषयीच्या बोर्ड परीक्षेला आलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहा, आर्य समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली आणि योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. त्यानंतर राजा राममोहन रॉय यांच्या प्रयत्नांमुळे 1829मध्ये गव्हर्नर जनरल टिंबटिंब यांनी सती प्रथा निर्मूलनाचा कायदा पास केला आणि त्याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड विल्यम बेटिंग. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी टिंबटिंब संस्थेची स्थापना केली आणि त्याचं योग्य उत्तर आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे उपप्रश्न ब, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. ज्यामध्ये राजा राममोहन रॉय ब्राह्मो समाज, महात्मा ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज, स्वामी दयानंद सरस्वती प्रार्थना समाज, स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन. आणि ह्याचं चुकीची जोडी आहे पहा, स्वामी दयानंद सरस्वती प्रार्थना समाज आणि त्याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज. हा प्रश्न सप्टेंबर 21, जुलै 22 आणि जुलै 23 असे 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना खान अब्दुल गफ्फार खान, मिठाच्या सत्याग्रहात सहभाग कमलादेवी चट्टोपाध्याय, बहिष्कृत हितकारिणी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वायकोम सत्याग्रह रामस्वामी नायकर. आणि त्याची चुकीची जोडी आहे पहा, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना खान अब्दुल गफ्फार खान आणि योग्य जोडी आहे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीची स्थापना सर सय्यद अहमद खान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती आणि घटना या संबंधीची नावे. प्रश्न दुसरा उपप्रश्न अ, त्यामध्ये पहा, डॉक्टर बाबा आढाव यांनी सुरू केलेली चळवळ आणि त्याचं योग्य उत्तर आहे एक गाव एक पाणवठा. त्यानंतर प्रश्न दुसरा उपप्रश्न ब, दिलेल्या कारणांपैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. ज्यामध्ये पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली कारण कष्टकरी वर्गाला उज्ज्वल भवितव्य लाभावे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, संकल्पना चित्रे पूर्ण करा. ज्यामध्ये मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज, त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती आत्मीय सभा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे असे प्रश्न दिलेले आहेत आणि त्यापुढे तुम्हाला संस्थापक आणि संस्था यांची नावे लिहायची आहेत. त्यामध्ये पहा, मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज हे सर सय्यद अहमद खान यांनी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे. आत्मसभेची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे आणि महर्षी विठ्ठल शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ह्याची स्थापना केलेली आहे. त्यामुळे हे सर्व योग्य उत्तर आहे. त्यानंतर संकल्पना चित्रे प्रश्न 2 ह्यामधला पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे आणि त्यामध्ये मूकनायक, जनता, बहिष्कृत भारत, समता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे आहेत. हा प्रश्न देखील 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न चौथा टिपा लिहा. ज्यामध्ये पहा, प्रार्थना समाज सप्टेंबर 21, मार्च 22 आणि मार्च 24 अशा 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि त्याचं उत्तर लिहित असताना आपण लिहू शकतो पहा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती म गो रानडे, डॉक्टर रा गो भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताचे अनेक कामे केली. प्रार्थना सभेने मूर्तीपूजेस विरोध केला, एकेश्वरवादास प्राधान्य दिले, कर्मकांडांना विरोध करून प्रार्थनेवर भर दिला, पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या, स्त्री शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली, समाजातील जातीभेदांना विरोध केला, अनाथालये सुरू केली. तर पुढचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली. दलितांच्या प्रगतीसाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली. ह्या संस्थेमार्फत मुंबईत परळ, देवनार आणि मुंबई येथे शिक्षण संस्था सुरू करण्यात आल्या. मराठी शाळा आणि व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या उद्योगशाळा यांचा त्यात समावेश आहे. पुण्यातील पर्वतीचा मंदिर प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद तसेच संयुक्त मतदारसंघ योजना या उपक्रमांबाबत त्यांनी जनजागृती घडवून आणली. अशा पद्धतीनं विठ्ठल रामजी शिंदे यांचं कार्य आपण सांगू शकतो. तर प्रकरण 5वे ह्या प्रकरणातील बोर्ड परीक्षेला आलेले वस्तुनिष्ठ प्रश्न आपण आत्ता पाहिले. तरी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 6वे प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. त्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.